नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच आहे की काल 15-20 हजाराचा मोबाईल ह्यांनी फोडून टाकला। का तर त्यांना झोपेतून उठवलं होतं, कारण का थोडंसं मला मटेरियल आणायचं होतं, खरेदी करून घेऊन यायचं होतं, त्याच्यामुळे मी त्यांना उठवत होते। दुपारनंतर दुकान वगैरे बंद होतात, कारण काल रविवार होता, त्याच्यामुळे सुट्टी होती, म्हणून ते झोपले होते। तरी पण मी त्यांना उठवलं, उठून त्यांनी उठले आणि रागाच्या भरात मोबाईलच फोडला। चला तर मग मी काल काय काय खरेदी केले आणि काय आणले ते तुम्हाला दाखवणारच आहे। हे मेकअपचं सामान आणलेलं आहे, हे बघा तुम्हाला दिसतंय थोडंसं। हे आहे फाउंडेशन, हे फाउंडेशन लावायचं हे चेहऱ्याला, म्हणजे प्रत्येक इव्हन टोनलाही सूट होतं। प्रत्येक जण जास्त जर वाईट असेल तर त्यांच्यासाठी वेगळं वापरतात। आणि त्याच्यानंतर तर हे आय शॅडो पॅलेट आणलेलं आहे, याच्यामध्ये बघा वेगवेगळे खूप कलर आहेत, हे बघा। आणि मग ह्या लिपस्टिक आणल्यात, 2 शेड आणलेत मी लिपस्टिकचे, एक पर्पल आहे आणि एक ब्राऊन कलर आहे। आणि 3 नेल पेन आणल्यात, एक पोपटी कलरची आहे, एक पर्पल कलरची आहे आणि ही एक सोनेरी कलरची आणलेली आहे। आणि कोम आणलेले आहेत, ह्याच्यामध्ये वेगवेगळी हेअरस्टाईल पण होती, परत हेअर कट करायला पण वापरले जातात हे कोम। आणि वॅक्सचं भांडं आणलं आहे, याच्यामध्ये 2-3 प्रकारचे वॅक्स आपण गरम करू शकतो। मी रात्रीच ट्राय करून बघितलं, याच्यामध्ये हे बीज वॅक्स टाकलं होतं त्याच्यामध्ये, कारण का म्हणलं नाही का चालू आहे का वगैरे चेक करून बघूया, त्याच्यामुळे मी रात्री याच्यामध्ये टाकून बघितलं तर ते चालू आहे, म्हणून चांगलं छान आहे भांडं। आणि हे ब्लशचं पायलट घेतलं आहे, हे बघा, याच्यामध्ये 6 शेड आहेत आणि याच्यामधले 2च आपण यूज करतो, जास्त म्हणजे यूज करायचं म्हणलं तर हे 2 यूज करतो आपण। आणि हे फेशियल किट, हे फेशियल किटचं म्हणजे नवरीसाठी यूज करतात हे फेशियल किट। याच्यामध्ये दाखवते, हे बघा, याच्यामध्ये 4 पॅकेट असतात, हे नवरीसाठी यूज करतात, म्हणजे याचा ग्लो एकदम छान आणि मस्त येतो। आणि हेअर कटसाठी कोंब आपलं कात्री पण घेतलेली आहे, परत ब्रश आहे आणि हा एक पॅडल ब्रश घेतलेला आहे। अजून हे फेशियल झाल्यानंतर ना हे व्हाईट टोन आणि ब्लॅक टोन असतात ना, हेड्स असतात ना, ते काढायसाठी याच्यामध्ये 4 टूल्स आहेत, हे बघा। एक मिनिट दाखवते, हे बघा, हे 4 टूल्स आहेत वेगवेगळे, म्हणजे पिंपल वगैरे हे क्लीन करण्यासाठी असतं। आणि ह्याच्यामध्ये वॅक्सच्या स्ट्रीप पण आहेत, हे बघा, हे वॅक्सच्या स्ट्रीपमध्ये 3 कलर असतात, पण मला हा भेटला त्याच्यामुळे मी हाच घेऊन आले। अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी मला आणायच्या आहेत, त्या राहिल्या आहेत, त्या मला तिथं भेटल्या नाही, त्याच्यामुळे मी अजून दुसरीकडनं घेणार आहे। आणि हा वॅक्ससाठी हा स्पॅच्युला घेतला आहे मी, हे बघा। तर एवढंच मला साहित्य भेटलेलं आहे, अजून मला घ्यायचं आहे सगळं साहित्य अजून, म्हणजे मला बऱ्यापैकी भेटलेलं नाहीये, जेवढं मला मार्केटमध्ये भेटलंय तेवढं मी घेऊन आलेलं आहे। आणि हा कॉम्पॅक्ट आणलाय, हा कॉम्पॅक्ट पण त्याच्यानं या फाउंडेशन नंतर अप्लाय केलं ना तर खूप म्हणजे खूप छान ग्लो येतं त्याने, आणि म्हणजे 2-4 तास तर नक्कीच ते म्हणजे व्यवस्थित आणि एकदम इव्हन टोन दिसतं। हाय गाईज, आत्ता वाजलेले आहेत 2 आणि हे 2 कार्टून तुम्हाला दिसतच असतील की काय एवढे शांत बसलेत म्हणून, आणि एकदम एका जागेवरती बसलेत, नाही तेव्हा यांचा पूर्ण घरामध्ये नुसता कालवा असतो। पण आज ताई मार्केटला गेलेले आहेत आणि त्यांनी अशा वॉर्निंग देऊन गेलेत की ह्या दोघांचा, म्हणजे मी ह्या दोघांची आज मॉनिटर आहे, आणि मला असं सांगून गेलेत की आज ह्या दोघांचा पण अभ्यास एकदम कंप्लीट करून घ्यायचा, कारण का ह्यांचं आहे 10वीचं वर्ष आणि ह्यांचं आहे 7वीचं वर्ष, त्याच्यामुळे ह्यांना जास्त अभ्यासावरती फोकस करायला सांगितलं आहे। आणि ह्यांना सोमवारपासून क्लास पण चालू करायचा आहे 2 ते 5 वाजेपर्यंत, म्हणून बाळाला एवढा म्हणजे अभ्यास करायला सांगितलं आहे ताईंनी की आता एकदम व्यवस्थित। आता ताईंनी असं त्या दोघांना वॉर्निंग दिली की तुम्ही जर अभ्यास करताना जर उठलात, हालचाल जर केली तर आल्यावरती त्या दोघांना पण मार आहे, त्याच्यामुळे मला त्यांच्यावरती लक्ष द्यायला सांगितलंय। चला तर बघूयात आपण की ह्या दोघांकडनं थोडं मी वाचन करून घेते की किती काय काय येते आणि इतक्या वेळ त्यांनी काय अभ्यास केलाय। आता आपण बाळाच वाचन करून घेऊयात। पहिला, इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा। इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्याच्या निरीक्षणासाठी आपण इथे नसतो व त्या
घटनांची पुनरावृत्ती करताना येत नाही. तसेच सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते सिद्ध करणे. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला जातो त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटी म्हणजे अक्षरांचे वळण. लेखकांची भाषा. धडा दुसरा. स्वप्न विकणारा माणूस. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न हे निर्माण करावी लागतात. किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कोणी तर स्वप्नांना भलते तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करत ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटते ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनवून वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अंधातरीच अंतर्गत राहतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक दोघांचं पण रिव्हिजन मी करून घेतलेलं आहे. दिदींचं पण करून घेतलं आणि बाळाचं पण करून घेतलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा दोघांपैकी कोण हुशार आहे आणि कसं वाचन केलंय. तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला की दोघांपैकी बाळ की दिदी दोघांपैकी एक जण कोण हुशार आहे आणि कसं वाचन केलं आहे. चला तर मग या कचोरी खायला. असा बाजारात ऊन होतं बाबा. लयच ऊन पडलं होतं. बाजार बी एवढा नव्हता भरला, पण असं माळव महाग झालंय बघायचंच काम नाही. पाऊस नाही उन्हाने असं 5 मिनिटं सुद्धा उन्हात थांबू वाटाणा. सगळा घाम घाम झाला. इतकं ऊन पडलंय. माझ्या तर हाताची पायाची आगच व्हायला लागली. उघडे होते सगळं महागच झालंय. सगळं पावसामुळे जे पाऊस नाही पडला तर सगळं माळव महाग. 20 रुपये 30 रुपये 20 रुपये 30 रुपये पाऊस आहे. भुईमुगाच्या शेंगा 100 रुपये किलो. लयच माळव महाग झालं. असलं ऊन तर पडे. उन्हाळ्यात एवढं ऊन नव्हतं असं ऊन पडलं. उन्हाच्या आधी चावं लवकर. उन्हाच्या आधी म्हणून बिगर जेवणातच गेलो. आता भूक लागली. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.